प्रिय मित्रांनो, स्वागत आहे आपले सीटेक माझा या चॅनलवरती व आजच सबस्क्राईब करा व शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण बघतोय डीएलएड यामधील इंग्रजी या विषयावरती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. अ प्लॅन प्रिपेअर्ड फॉर टीचिंग अ युनिट कॉल्ड ब्लँक स्पेस प्लॅन. याचे उत्तर आहे मित्रांनो युनिट प्लॅनिंग, म्हणजेच अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आधी केलेली योजनाबद्ध तयारी म्हणजे युनिट प्लॅनिंग. त्यानंतरचा प्रश्न, द टेस्ट व्हिच इज युजफुल टू लोकेट स्पेसिफिक वीकनेस ऑफ स्टुडंट इज कॉल्ड ब्लँक स्पेस टेस्ट. याचे उत्तर आहे मित्रांनो डायग्नोस्टिक, म्हणजेच विद्यार्थ्यांची विशिष्ट कमकुवतता शोधण्यासाठी जी चाचणी उपयुक्त ठरते तिला डायग्नोस्टिक चाचणी म्हणतात. ओरल अँड ब्लँक स्पेस कम्युनिकेशन आर द टाईप ऑफ कम्युनिकेशन. तर पुढील उत्तर आहे मित्रांनो रिटन, म्हणजेच तोंडी आणि लेखी संवाद हे संवादाचे प्रकार आहेत. इंट्रोडक्शन शुड बी बेस्ड ऑन ब्लँक स्पेस ऑफ स्टुडंट्स. याचे उत्तर आहे मित्रांनो प्रिव्हियस नॉलेज, म्हणजेच परिचय विद्यार्थ्यांच्या प्रिव्हियस नॉलेजवर आधारित असावा. Introduction should be based on previous knowledge of student. Communication through things, symbols or pictures does not involve the use of word is called blank space communication. याचे उत्तर आहे मित्रांनो नॉन व्हर्बल. गायन, चिन्हे किंवा चित्राद्वारे संप्रेषणामध्ये शब्दाचा वापर होत नाही, याला नॉन व्हर्बल संप्रेषण म्हणतात. पुढील प्रश्न आपण बघतोय, इन ब्लँक स्पेस इव्हॉल्युशन्स द फोकस इज ऑन द फायनल आउटकम ऑफ अ टीचिंग लर्निंग प्रोग्राम. याचे उत्तर आहे सुमॅटिव्ह, म्हणजेच बेरीज. मूल्यांकनामध्ये शिक्षण कार्यक्रमाच्या अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित केले जाते बेरजेद्वारे. इंग्लिश फॉलो अ ब्लँक स्पेस रायटिंग सिस्टीम. याचे उत्तर आहे मित्रांनो अल्फाबेटिक, म्हणजेच इंग्रजी रिकामी जागा लेखन प्रणालीचे अनुसरण करते. अल्फाबेटिक इंग्लिश फॉलोज इज अ अल्फाबेटिक रायटिंग सिस्टम. त्यानंतरचा प्रश्न, इन द फुल फॉर्म ऑफ ब्लँक स्पेस इज वायरलेस फिडेलिटी. तर याचे उत्तर आहे वायफाय. वायफाय म्हणजे वायरलेस फिडेलिटी. इन द फुल फॉर्म ऑफ वायफाय इज वायरलेस फिडेलिटी. पुढील प्रश्न, इफेक्टिव्ह टीचिंग डिपेंड्स अपॉन ब्लँक स्पेस ऑफ प्रॉपर प्लॅनिंग. याचे उत्तर आहे मित्रांनो एक्झिक्युशन, म्हणजेच अंमलबजावणी. प्रभावी अध्यापन हे योग्य अंमलबजावणीने होत असते. अ ब्लँक स्पेस प्लॅन इज व्हेरी युजफुल ऑफ सबस्टिट्यूट टीचर्स. याचे उत्तर आहे मित्रांनो लेसन, म्हणजेच धडा. योजना पर्यायी शिक्षकांसाठी खूप उपयुक्त पडते, म्हणजेच लेशन. त्यानंतरचा प्रश्न, रुबिक्स क्लिअरली डिफाईन रिकामी जागा अकॅडमिक, म्हणजे शैक्षणिक. रुबिक्स स्पष्टपणे परिभाषित करतात अकॅडमिक. द ब्ल्यूप्रिंट इज अ ब्लँक स्पेस डायमेन्शनल चार्ट. 3 डायमेन्शनल चार्ट. द ब्ल्यूप्रिंट इज अ 3 डायमेन्शनल चार्ट. त्यानंतरचा प्रश्न, हाय, फ्लॅट और लो साऊंड इज कॉल्ड स्पीच.
उच्च सपाट किंवा कमी आवाज याला स्पीच म्हणतात. नंतर अ ब्लँक स्पेस रीडर टेक्स इन मेनी वर्ड्स ॲट अ टाइम. याचे उत्तर आहे गुड. अ गुड रीडर टेक्स इन मेनी वर्ड्स ॲट अ टाइम. चांगला वाचक हा एका वेळी अनेक शब्द घेतो. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्लँक स्पेस इज अ बॅकबोन ऑफ लँग्वेज. याचे उत्तर आहे ग्रामर म्हणजेच व्याकरण. ग्रामर इज अ बॅकबोन ऑफ लँग्वेज. व्याकरण हा भाषेचा कणा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. अ नोटीस इज अ फॉर्मल मीन्स ऑफ ब्लँक स्पेस. याचे उत्तर आहे कम्युनिकेशन्स म्हणजेच संवाद. नोटीस हे कम्युनिकेशनचे औपचारिक माध्यम आहे. अ नोटीस इज अ फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतरचा प्रश्न डू ॲज डायरेक्ट. समरी, नोटीस, मॉडिफाय अँड रिपोर्ट यामधला ऑड शब्द शोधूया. त्याला म्हणतात मॉडिफाय म्हणजे सुधारणा, समरी म्हणजे सारांश, नोटीस म्हणजे सूचना, मॉडिफाय म्हणजे सुधारणा, रिपोर्ट म्हणजे अहवाल. यापैकी मॉडिफाय वेगळा आहे. त्यानंतर ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग, ग्रीटिंग, आयडियाज अँड एडिटिंग. अरेंज द स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग इन प्रॉपर ऑर्डर. पहिले इन ग्रीटिंग आयडियाज, त्यानंतर ड्राफ्टिंग, त्यानंतर मॉडिफाईंग, त्यानंतर एडिटिंग. प्रॉपर ऑर्डर. त्यानंतर द वर्ड विच वी कॅन रीड ॲट अ ग्लान्स इज कॉल्ड. कंप्लीट द सेंटेन्स. आपल्याला याचा पूर्ण वाक्य द आय स्पॅन. द वर्ड विच वी कॅन रीड ॲट द ग्लान्स इज कॉल्ड द आय स्पॅन. त्यानंतरचा प्रश्न वी रेफर टू ॲन encyclopedia to get synonym of related word. राईट, ट्रू ऑर फॉल्स. तर हे फॉल्स आहे. संबंधित शब्दाचा समानार्थी हा शब्द मिळवण्यासाठी आम्ही विश्वकोशाचा संदर्भ घेतो. यूज स्कीम थ्रू द पॅसेज फॉर द स्पेसिफिक पर्पज. करेक्ट आन्सर करायचे. यामध्ये काहीतरी चुकीचं आहे तर आपण बघूया यामध्ये काय चुकीचं आहे. तर यू कॅन म्हणजे स्कीम हा शब्द चुकीचा आहे. यू कॅन थ्रू द पॅसेज फॉर द स्पेसिफिक पर्पज. ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग अँड अंडरस्टँडिंग यामध्ये ऑड शब्द शोधायचा आहे. तर यामधील ऑड शब्द आहे अंडरस्टँडिंग. ड्राफ्टिंग म्हणजे मसुदा तयार करणे, एडिटिंग म्हणजे संपादन करणे, मॉडिफाईंग म्हणजे बदल करणे, अंडरस्टँडिंग म्हणजे हा विचार आहे समजून घेणे. त्यानंतरचा प्रश्न अ पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्स. फिलिंग द ब्लँक करायचा होता. तर अ पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्स. त्यानंतरचा प्रश्न द ॲक्टिव्हिटी ऑफ रीडिंग इज बोथ. कंप्लीट द सेंटेन्स. द ॲक्टिव्हिटी इज ऑफ रीडिंग इज बोथ फिजिकली अँड मेंटली. म्हणजे वाचनाची क्रिया शारीरिक आणि मानसिक दोन्ही असते. त्यानंतरचा प्रश्न ब्रेन स्टॉर्मिंग इज यूज फॉर ब्लँक स्पेस. सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. तर ब्रेन स्टॉर्मिंग इज यूज फॉर जनरेटिंग न्यू आयडियाज. नवीन संकल्पना निर्माण करण्यासाठी विचार मंथन वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो काही मोठे प्रश्न असतात ते बघूया. तर व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रीडिंग. सायलेंट रीडिंगचा फायदा काय आहे. तर सायलेंट रीडिंग इज द प्रॉपर फॉर अ डेप्थ स्टडीज. सखोल अभ्यासासाठी मूक वाचन योग्य आहे. क्विकर अँड टाइम सेव्हिंग. जलद आणि वेळेची बचत होते. इन कॅल्क्युलेट्स लव फॉर रीडिंग. वाचनाची आवड निर्माण होते. डिसाइड व्हॉट टाईप ऑफ लेटर यू नीड टू राईट. तुम्हाला कोणत्या प्रकारचे पत्र लिहायचे आहे हे ठरवावं लागते. राईट अ शॉर्ट आउटलाईन. एक छोटीशी बाह्यरेखा आखावी लागते. यूज द राईट लेआउट अँड सॅल्युटेशन. योग्य मांडणी आणि नमस्कार वापरावा लागतो. त्याचबरोबर यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी फॉर द टाईप ऑफ लेटर यू आर रायटिंग.
आपण लिहित असलेल्या पत्राच्या प्रकारासाठी योग्य शब्दसंग्रहाचा वापर करणे, चेक युअर स्पेलिंगचा वापर, चेक युअर ग्रामर, व्याकरण तपासून घेणे व फॉर्मॅट तयार करणे. धन्यवाद. अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.